नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत एक असा पदार्थ की जो आपल्या संस्कृतीचा एक घटक आहे. म्हणजे आपले नेहमीचे पदार्थ असतात ना, त्याच्यामागे काही ना काही आपली मराठी संस्कृती म्हणा, परंपरा म्हणा, ही त्याच्यामागे जडलेली असते. तर असाच पदार्थ आहे आजचा, तो म्हणजे कांदे पोहे. बरोबर, कांदे पोहे म्हटल्यानंतर आपल्याला काय काय आठवतं? बरोबर कांदे पोहे हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. म्हणजेच लग्नासाठी ज्यावेळेस मुलगी बघायला जातो आपण, तेव्हा काय खातो आपण? कांदे पोहे, नाही का? म्हणून तर हे कांदे पोहे परफेक्ट होण्यासाठी काही मी व्हिडिओमध्ये टिप्स दिले आहेत, ट्रिक्स दिले आहेत. का पोहे हे वातड होऊ नये म्हणून सुद्धा मी काही टिप दिलेल्या आहेत. शेंगदाणे तुमचे कुरकुरीत कसे राहतील, मऊ पडणार नाहीत, याच्यासाठी सुद्धा मी काही टिप दिलेल्या आहेत. त्या फॉलो करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि व्हिडिओला अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता किचनमध्ये जाऊ आणि कांदे पोहे कशी मी बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पोहे आपले बनून तयार आहेत. कसं दिसते ना, मस्त एकदम येलो येलो पोह्यांचा रंग आणि त्याच्यावर हे पांढरं शुभ्र खोबरं आणि हा शेव आणि साईडला लिंबूची फोड. मस्त कॉम्बिनेशन आहे. चला आता बघूया साहित्य. बघूया आता मेन म्हणजे, तर मी इथं 2 माणसांसाठी पोहे बनवत आहे. तर मी 2 मोठ्या हे पोहे घेतलेले आहेत. हे जाड पोहे आहेत, तर कमी पडू नये म्हणून मी हे थोडंसं एक्स्ट्रा घेते. तर हे आपल्याला पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कचरा किंवा काही बुकना असतो पोह्यांचा, त्यामुळे पोहे आपले चिकट होतात. तर मी हे स्वच्छ केलं होतं. तर कढीपत्ता आणि मिरची आहे एका बाउलमध्ये, 1 मोठी शेंगदाणे, जिरं मोहरी, लांब चिरलेला कांदा आणि सजावटीसाठी ओलं खोबऱ्याचा चव, कोथिंबीर, शेव आणि लिंबू. तर आता पोहे धुवून घेऊया. पोहे धुताना इथं महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे पाणी आपल्याला पूर्ण पोह्याच्या वरती आलं पाहिजे, जेणेकरून पोहे आपले पूर्ण बुडतील. आणि जास्त घासून धुवायचं नाही आहे, फक्त हलक्या हाताने पोहे धुवून घ्यायचे आहेत. तर आता हे पाणी काढून घेऊया. आणि पाणी काढल्यानंतर सुद्धा आपल्याला जास्त त्याला हलवायचं नाही आहे, फक्त एकत्र करून ठेवा. साईडला लागलेले आहेत ते पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचे तेल घालू फोडणीसाठी. तर तेलामध्ये आता टाकूया सर्वात प्रथम शेंगदाणे. कांद्यामध्ये टाकायचे नाहीत. शेंगदाणे हे पहिल्यांदा आपल्याला तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले शेंगदाणे हे मऊ पडणार नाहीत. ही तर दुसरी टीप आहे. तर शेंगदाणे ओळखायचे कसे भाजलेले, तर हलका कलर चेंज होतो शेंगदाण्यांचा. तर आपले हे शेंगदाणे सुद्धा भाजून तयार आहेत. साईडला काढून घेऊया. आता शेंगदाणे झाले, तर आता टाकूया ह्याच्यामध्ये जिरं मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. तर इथं मी 2 मिरच्या घेतल्या होत्या. तर तुम्हाला तिखट हवं असेल अजून तर तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता. आणि इथं लांब चिरलेला कांदा, तो सुद्धा घातलेला आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत आपण साईडला तोपर्यंत पोह्यामध्ये मीठ घालू चवीनुसार आणि 1-2 चिमूटभर साखर टाकू आणि असं हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्येच आपण 1 लिंबूची फोडसुद्धा पिळणार आहोत. ह्याची टेस्ट खूप छान लागते. आंबट गोड असं कॉम्बिनेशन तयार होतं आणि पोह्यांना छान चव येते. तर आता हे झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून आपले पोहे जास्त उशीर बनवल्यानंतरसुद्धा मऊ राहतील. ही तिसरी टीप आहे. तर आता आपण थोडी 2 चिमूटभर हळद घालू तेलामध्येच आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपली फोडणी तयार आहे. तर ह्याच्यामध्ये भिजवलेले पोहे घालूया आणि हलवून घेऊया. तर हलवताना डाव्या हातामध्ये पकड पकडा आणि उजव्या हाताने परातण्याने मिक्स करून घ्या, जेणेकरून आपली कढई बिलकुल हलणार नाही आणि आपल्याला काही इजा होणार नाही. तर आता आपले पोहे परतून तयार आहेत. तर साधारण 2 ते 3 चमचे पाणी घ्या हातावर आणि असं थोडासा शिंपडा ओलावा होईल पोह्यांमध्ये आणि असं झाकण ठेवून 1 मिनिटभर ठेवायचं. आपल्याला 1 वाफ येऊ द्यायची आहे. आणि आता झाकण काढूया आणि परत एकदा मस्तपैकी हलवून बघूया. बघा, पोहे अगदी आपले मोकळे झालेले आहेत, कुठेही घट्ट लागत नाही आहेत. तर आता थोडी कोथिंबीर टाकते मी आणि परत एकदा मिक्स करून 1 मिनिटभर वाफ येऊ देऊया.
आता हलवून घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्येच शेंगदाणे टाकून घ्या. शेंगदाणे टाकल्यानंतर सुद्धा थोडंसं मिक्स करा आणि मग 1 मिनिटभर मंद आचेवर पोह्यांना एक वाफ येऊ देऊया. आता बघू शकता तुम्ही किती सुटसुटीत झालेले आहे. रंगसुद्धा एक नंबर आलेला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर गरमागरम वाफाळलेले पोहे तयार आहेत. मोकळे आहेत, अजिबात चिकट झालेले नाही आहेत. बघू शकता. आता मस्तपैकी वरून हिरवीगार कोथिंबीर आणि येल्लो शेव कुरकुरीत आणि एकदम मऊ असा हा खोवलेला नारळाचा चव आणि साईडला लिंबूची फोड. मस्त कॉम्बिनेशन आहे. पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही मस्त असे पोहे बनवू शकतात. गरम गरम आपला सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी पोहे आपले तयार आहेत. आपले कांदे पोहे तयार आहेत. इथे खूप मस्त झालेले आहेत. स्मेल पण खूप छान येते. तर बघितलं तुम्ही किती सोपी होती रेसिपी आणि तितकीच महत्त्वाची सुद्धा आहे. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तर आपण पहिल्यांदा सुद्धा पदार्थ ट्राय करतो तो म्हणजे कांदे पोहे. किचनमध्ये गेल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा शिकताना ज्यावेळेस आपण थोडेसे मोठे झालेलो असतो तेव्हा आपण काय करतो, कांदे पोहे, चहा ही आपली पहिली डिश असते. तर तुम्ही सांगा तुम्ही कोणती डिश पहिली बनवलात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.